नाही, पण तो तुम्ही आहात त्याला हा पांडुरंग आहे तुम्ही आहात आपण बाहेर काढू शकता ह्यात आम्हाला. आपल्या कुठलाही प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊन आणि आपण मदतीने करू शकतो. आम्ही काही करत नाही. चंद्रभागा विकसित करा, पंढरपूर सगळे शहर विकसित करा, हा जो प्रश्न आहे चर्चेतून आपण सोडवावा सगळा आणि सोडत तर आम्ही सहकार्य करतोय. फक्त आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय बाधित आपल्याला आता मंदिरामध्ये दर्शनानंतर भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत काय चर्चा झाली, आपण त्यांना काय आश्वासन दिले? त्यांनी एवढीच भावना व्यक्त केली की आम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी कॉरिडॉर करा, लाखो वारकरी येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमचं देखील सहकार्य बिलकुल मिळेल. आणि त्यांनी एक भेट मीटिंग मागितलेली आहे. तर त्यांना आम्ही कुठलाही प्रकल्प आपलं महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही कुठलाही कुणावरही जोर जबरदस्ती करून कुठलाही प्रकल्प रेटून पुढे नेत नाही. आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमचा विश्वासात घेऊन आपण करू, कारण लाखो वारकरी येत आहेत, वारकऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे जे आता आपण आता जागा जी आहे ती अपुरी पडते आणि म्हणून त्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. पण हे करत असताना जे पिढ्यानपिढ्या इथं राहत आहेत, आपला व्यवसाय करतात, त्यांच्यावर देखील कुठलाही अन्याय होणार नाही. आणि त्यांनी देखील त्या आषाढीच्या दिवशी काय ते आंदोलन करणार होते, पण त्यांना मी सांगितलं आषाढीची वारी पूजा निर्विघ्नपणे झाली पाहिजे, त्याच्यात तुमचं सहकार्य पाहिजे. तर त्यांनी तोही शब्द